नमस्ते मित्रांनो. आज एक फार गमतीशीर गोष्ट मला ऐकायला मिळाली. एक बॉस पॅकेजिंग सोल्युशन म्हणून एक कंपनी आहे, अहमदाबादची, गुजरातमधली कंपनी आहे. त्या कंपनीने त्यांचा IPO लॉन्च केला होता गेल्या आठवड्यामध्ये. आणि गमतीशीर गोष्ट अशी की त्यांना त्या IPOतनं 8 करोड रुपये लोकांकडनं हवे होते. लोकांना IPO म्हणलं की अंगावर असे हुडहुडी भरते आणि त्यांना वाटतं अरे IPO घेऊ असं काहीतरी सगळा उद्योग चाललेला असतो. कुठली आगेपीच्या माहिती घ्यायची नाही, कुठलीच गोष्टीची नीट इन्फॉर्मेशन घ्यायची नाही. कंपनी जेन्युइन आहे नाहीये ह्याचा विचार करायचा नाही. कंपनी प्रॉफिटमध्ये लॉसमध्ये काही विचार करायचा नाही. फक्त एकच काम करायचं, ते म्हणजे घेऊन टाकायचं आहे. आणि यासाठी लोकांनी जवळजवळ त्या कंपनीचा मी आता सगळा थोडा स्टडी केला तर त्याची कंडिशन अशी आहे. ही कंपनी कशात काम करते तर ती पॅकेजिंगमध्ये करते, लेबलिंगमध्ये करते आणि एक्सपोर्ट काही प्रमाणात करते. त्या कंपनीला 8.40 करोड रुपये हवे होते. त्याच्यासाठी त्यांनी IPO लॉन्च केला. त्याच्यासाठी त्यांनी 12.75 लाख शेअर्स विक्रीला काढले होते. ह्याला लोकांनी 135 पट जास्त मागणी नोंदवली. त्याची जर किंमत बघितली मित्रांनो तर आपले डोळे फाटतील. कारण 8.5 करोडच्या रकमेची फक्त कंपनीची आवश्यकता असताना त्या कंपनीकडं 1073 करोड रुपयाची IPO साठी मागणी झाली. म्हणजे 8 करोडच्या अगेन्स्ट लोकांनी 1083 करोड रुपये कंपनीला द्यायची तयारी दाखवली. म्हणजे हे किती गमतीशीर गोष्ट आहे. म्हणजे लोकांना हे माहीत पण नाही की कंपनी कुठली आहे, काय आहे, ती पॅकेजिंग करते. तिला फक्त 8 करोडच पाहिजेत कारण तिची तेवढीच कॅपॅसिटी आहे. त्याचबरोबर त्या कंपनी गेल्या 2 वर्षामध्ये प्रॉफिट कमी होत चाललाय त्या कंपनीचा. त्याचबरोबर त्या कंपनीचं 0.66 करोडचं लोन आहे. एवढं सगळ्या गोष्टी असतानाही त्याच्यात प्रोमोटरकडे 66% शेअर्स आहेत. म्हणजे कंपनीचं भविष्य काहीच माहीत नाही. सगळ्यात छोटी मायक्रोकॅप नावाची मायक्रोकॅप पद्धतीची कंपनी आहे. आणि याच्यामध्ये लोकांनी 135 पट मागणी नोंदवली आहे. तर शेअर मार्केट म्हणजे पोऱ्या गबाळ्याचा खेळ आहे असं वाटण्यासारखे हे उदाहरण वाटायला लागलंय. तर लोकांनी खरं तर शेअर मार्केट हे थोडंसं सिरियसली करण्याची गोष्ट आहे. आपल्या योग्य सल्लागाराचा सल्ला घेऊन अशा गोष्टी केल्या पाहिजे. ज्याच्याबद्दल काहीच माहिती नाही त्याच्यामध्ये कोणीतरी एकाने टिप्स दिली म्हणून मीही शेअरला IPOला ॲप्लिकेशन केलं असा प्रकार शक्यतो टाळावा. नाहीतर तुम्ही भविष्यामध्ये नक्की अडचणीत येचाल आणि कष्टाने कमवलेले पैसे उडवून बसचाल एवढंच मला वाटतंय. तर थोडी काळजी घ्या आणि काही चुकीचं वागू नका. थँक्यू.